2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आली आणि तेव्हापासून काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली। 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही तेच दिसलं, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उभारी देणारे यश महाराष्ट्रात मिळालं आणि काँग्रेसचा आत्मविश्वास वाढल्यामुळे विधानसभेला देखील आपण जास्तीत जास्त जागा जिंकू शकतो असा विश्वास आता त्यांना वाटू लागलाय। या विश्वासामुळे विधानसभेला देखील जास्त जागांवर विजय मिळवता यावा यासाठी काँग्रेसने मास्टर प्लॅन आखलाय। काँग्रेसने 4 नेत्यांवर विधानसभेच्या विजयाची जबाबदारी सोपवली आहे। आता हे 4 नेते कोण आहेत आणि या 4 नेत्यांवर काँग्रेसने कोणती जबाबदारी सोपवली आहे आणि हा मास्टर प्लॅन नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने 17 जागा लढवल्या आणि त्यातल्या 13 जागांवर विजय मिळवला। आता काँग्रेसला विधानसभेत देखील पुन्हा असंच कमबॅक करायचंय। यासाठी काँग्रेसने 4 नेत्यांची नियुक्ती केली आहे। काँग्रेसचे हे 4 नेते काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिणार आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्तीचं ठरणार नाही। या 4 नेत्यांमध्ये मधुसूदन मिस्त्री, शशिकांत सेंथिल, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्निथल्ला यांचा समावेश आहे। या 4 मधल्या 3 नेत्यांनी याआधी काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आता काँग्रेसने या 4 नेत्यांवर कोणती जबाबदारी सोपवली आहे ते पाहूया। तर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देत असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। पृथ्वीराज चव्हाण यांची ओळख पडद्यामागून धोरण बनवणारे नेते अशी असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जातंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवण्याआधी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम केले होते। लोकसभेला देखील काँग्रेसने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली होती। लोकसभा निवडणुकीत प्रचार कमिटीची जबाबदारी त्यांच्याकडे होती। कोणतीही निवडणूक असो, निवडणुकीत मिळालेल्या यश अपयशात पक्षाचा जाहीरनामा महत्त्वाची भूमिका ठरवत असतो आणि याचं मुख्य कारण म्हणजे जनता जाहीरनाम्याच्या मुद्द्यावरूनच पक्षाला मतदान करते आणि अलीकडच्या काळात बहुतांश राज्यात काँग्रेसला पक्षाच्या जाहीरनाम्यामुळेच विजय मिळाला असल्याचं दिसून आलंय। मधुसूदन मिस्त्री यांच्यावरही काँग्रेसने भूमिका सोपवली आहे। विधानसभा निवडणुकीत स्क्रीनिंग कमिटीची जबाबदारी गुजरात काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे मधुसूदन मिस्त्री यांच्यावर देण्यात आली आहे। त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्क्रीनिंग कमिटीचं चेअरमन पद देण्यात आलंय। त्याचबरोबर सप्तगिरी शंकर उल्का, मंसूर अली खान, श्रीवेल्ला प्रसाद यांना स्क्रीनिंग कमिटी सदस्य म्हणून नेमण्यात आलंय। काँग्रेसमध्ये स्क्रीनिंग कमिटीचं काम जागांनुसार उमेदवारांची यादी तयार करून या यादींमध्ये असलेल्या नावांपैकी एकाला काँग्रेस निवडणूक कमिटी उमेदवारी देते। लोकसभा निवडणुकीतही मधुसूदन मिस्त्री यांनी महाराष्ट्र स्क्रीनिंग कमिटीच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती आणि लोकसभेला काँग्रेसने 17 जागांवर दिलेल्या उमेदवारांपैकी 13 जागांवरती विजय मिळवला। मधुसूदन मिस्त्री यांनी याआधीही मध्य प्रदेशसह अनेक राज्यात स्क्रीनिंग कमिटीचं चेअरमन पद भूषवलंय। तसंच 2022 मध्ये झालेल्या काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीतही त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती। महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वॉर रूमची जबाबदारी काँग्रेसने शशिकांत सेंथिल यांना दिली आहे। शशिकांत सेंथिल यांनी आपली IAS नोकरी सोडून 2020 मध्ये राजकारणात प्रवेश केला। 2020 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी अनेक भूमिका पार पाडल्या। सुरुवातीला त्यांना काँग्रेसने तमिळनाडूचं उपाध्यक्ष बनवलं, परंतु त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर ज्या राज्यात निवडणूक असेल त्या राज्यांमधील वॉर रूमची जबाबदारी सोपवणं सुरू केलं। कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। लोकसभा निवडणुकीतही ते वॉर रूमचे प्रभारी म्हणून काम करत होते। तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यानंतर
त्यांनी तामिळनाडूतील तिरुवल्लूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व त्यात ते विजयी देखील झाले। आता काँग्रेसची वॉर रूम काय काय काम करते ते पाहूयात। निवडणुकीच्या वेळी ज्या राज्यात निवडणूक असेल त्या राज्यात काँग्रेस पक्ष वॉर रूमची स्थापना करतो। या वॉर रूमच्या मदतीने काँग्रेस प्रत्येक मतदारसंघातील कॅम्पेन, मतदान प्रक्रिया मॉनिटरिंग करते। तसंच वॉर रूम निवडणुकी संबंधित काही तक्रारी आल्यास त्या तक्रारींचे निवारण देखील करते। अशी ही वॉर रूम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसून येत आहे। आता विधानसभा निवडणुकीची सर्वात महत्त्वाची जबाबदारी रमेश चेन्निथल्ला यांच्यावर सोपवण्यात आली आहे। महाविकास आघाडीत 3 घटक पक्ष आहेत आणि हे तिन्ही घटक पक्ष एकत्र मिळून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे तिन्ही पक्षातील समन्वय चांगला राहावा यासाठीची जबाबदारी चेन्निथल्ला यांच्यावर देण्यात आली आहे। चेन्निथल्ला हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत। तसंच त्यांनी केरळ काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलंय। या व्यतिरिक्त चेन्निथल्ला हे केरळ सरकारमध्ये विरोधी पक्षनेते आणि मंत्रीही राहिले आहेत। त्यामुळे आता काँग्रेसचे हे 4 नेते मिळून काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसंच या 4 नेत्यांच्या माध्यमातून काँग्रेसने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार केल्याचं दिसतंय। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।